नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक माहिती जाणून घेणार आहोत जी आहे ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं बीकॉम झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी. आता रिझल्ट जे आहेत ते ऑलमोस्ट सगळ्यांचे लागलेले असतील. ज्यांचा रिझल्ट नसेल लागला त्यांनीही कनेक्ट करून विचारू शकता याबद्दल. तर हा जो कोर्स आहे म्हणजे बीकॉम झाल्यानंतर करायचं काय, कारण बीकॉमचं झालेलं आहे, मग आता पुढे जॉब करायचा का, मग पुढे सीएची तयारी करायची का, वेगळं काय करायचं. तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं बीकॉम झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नक्कीच हा चान्स चांगला आहे. आणि बाकी जे विद्यार्थी आहेत जे ग्रॅज्युएट नाही आहेत समजा, किंवा दुसऱ्या बॅकग्राऊंडचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, म्हणजे समजा बीए झालेलं आहे, बीबीए वगैरे झालेलं आहे, तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना आहे किंवा एक अपडेटेड इन्फॉर्मेशन म्हणू शकतो. कारण या विद्यार्थ्यांना ज्यांचं बीकॉम झालंय त्यांना सर्वांना वेगळ्याच गोष्टी माहित असतात की जॉब करायचा आहे, काय करायचंय. आता जॉब करण्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्ही एक तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून किंवा एक वेगळ्या करिअरच्या दृष्टिकोनातून हा आपण जर विचार केला तर साधारणपणे जीडीसीए हा जो डिप्लोमा आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड अकाउंटन्सी, हा जो डिप्लोमा कोर्स आहे हा कोर्स अत्यंत महत्वाचा आणि म्हणजे थोडक्यात की त्यांना पॅनलवरती येऊन बाकीच्या गोष्टी म्हणजेच ऑडिट वगैरे करता येऊ शकतं, अशासाठी खूप महत्वाचा आहे. का जीडीसीए व्हा, तर जीडीसीए झाल्यानंतर मग ज्यांचं फ्रेश ग्रॅज्युएट झालेलं आहे आता इमिडिएटली समजा 2026 ला ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहात तुम्ही, मग साथ एखादा ऑनलाईन एमबीए करू शकता किंवा रेग्युलर एमबीए जरी केलं तरी आपल्या ज्या एक्झाम असतात एप्रिलच्या नंतर म्हणजेच मे महिन्यामध्ये साधारणपणे शेवटच्या आठवड्यात एक्झाम्स असतात. तर या दरम्यानच्या ज्या काही एक्झाम्स असतात ना त्यामध्ये तुम्हाला एक टाइम मिळतो, त्या टाइम ड्युरेशन मध्ये तुम्ही एक्झाम कम्प्लीट करू शकता. जरी समजा तुम्ही रेग्युलर एमबीए ला ऍडमिशन घेतलं असेल तरी पण हा जीडीसीएचा एक जो डिप्लोमा कोर्स आहे तो नक्की करून घ्या. यामध्ये काय होऊ शकतं, 2 वर्ष तुमचे एमबीएच्या जातील. त्यानंतर तुमचं जर समजा डिप्लोमा तुम्ही पास झाला असाल जीडीसीएचा, समजा 27 मध्ये तुम्ही पास झाला तर 27 ते 29 पर्यंत किंवा 31-30 पर्यंत साधारणपणे 2030 पर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्ही एखाद्या सीए कडे तुम्ही काम करून 31व्या वर्षी म्हणजे 2031 किंवा 32 ला ज्यावेळेस पॅनल ओपन होईल त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता पॅनलवरती. म्हणजे साधारणपणे पहा की तुमचा जो गॅप आहे एज्युकेशनचा किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात की करायला पाहिजे, कारण काय होतं की जीडीसीए हा जो कोर्स आहे लोकांना माहित नाहीये काय कोर्स आहे ऍक्च्युली आणि काय तुम्हाला व्हॅल्यू देऊ शकतो ह्या कोर्स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा सर्व कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये त्याची काय व्हॅल्यू आहे हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाहीये. कारण बीकॉम झालं की आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की मला समजा एमबीए करायचंय किंवा एखाद्याला सीए व्हायचंय, सीएस वगैरे व्हायचंय, या सर्व गोष्टी. पण सध्या इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे जर समजा एखाद्याचं बॅकग्राऊंड जे आहे कॉमर्स आहे त्या विद्यार्थ्यांना पुढे काहीतरी करायची इच्छा आहे, म्हणजे साथ साथ त्यांचं एमकॉम पण चालू आहे किंवा एमबीए वगैरे करायचंय, त्या विद्यार्थी सुद्धा ही गोष्ट व्यवस्थित करू शकतात. कारण एक वर्षभराचा तुमच्याकडे टाइम असतो, त्या टाइम मध्ये तुम्ही हे डिसिजन घेऊन प्रॉपरली करू शकता. जे विद्यार्थी ज्यांचा रिझल्ट बीकॉम पास आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच हा डिप्लोमा करणं आवश्यक आहे. त्यांना खूप याचा फायदा होऊ शकतो. कोऑपरेटिव्ह सेक्टर अत्यंत मोठं सेक्टर आहे आणि या सेक्टरमध्ये काम करण्याच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही कोऑपरेटिव्ह ऑडिट असेल, बँकिंग ऑडिट वगैरे असतील, सहकारी संस्थांचे ऑडिट असतील, या सर्व गोष्टी तुम्हाला करता येतात. म्हणजे साधारणपणे एमबीए झाल्यानंतर जसं तुम्हाला जॉब लागतो ते जॉब न करता तुम्ही एक सेल्फ एम्प्लॉयमेंटचा पर्याय हा उपलब्ध असतो तुमच्याकडे. जरी समजा तुम्हाला जॉब नाही मिळाला काही कारण असतो तर सेल्फ एम्प्लॉयमेंट तुमच्याकडे रेडी असते तेवढ्या पिरियडमध्ये. सो त्यामुळे अत्यंत महत्वाचा कोर्स आहे. ज्यांचं बीकॉम झालेलं अशा सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच याचा विचार करायला हरकत नाही. याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला आपल्या नंबरवरती कॉल करून मिळेल किंवा तुम्ही जर समजा आलात ऑफिसमध्ये आलात भेटायला, तुम्ही इन पर्सन भेटा, जेणेकरून तुम्हाला समोरासमोर माहिती दिली जाईल. तुम्ही पुण्यात असाल तर या आपल्या ऑफिसला व्हिजिट द्या, ऍड्रेस विचारा, पूर्ण ऍड्रेस वगैरे तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्ही येऊन नक्की व्हिजिट करून व्यवस्थित माहिती घेऊ शकता. जसे की यामध्ये तुम्हाला कोर्स कसा आहे, कशा प्रकारे असणार आहे, स्टडी कसा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील आणि असंख्य पर्याय उपलब्ध होतात पुढे. सो त्यामुळे तुम्हाला नक्कीच आता 100% फायदा होऊ शकतो या कोर्सचा.
तर या कोर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की कॉल करून विचारा कशा प्रकारे कोर्स आहे, तर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा त्या विद्यार्थ्यांसोबत ज्यांचं नुकतंच बीकॉम झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि वेगळ्या वाटा शोधत आहेत, जॉबच्या नवीन नवीन संधी ज्या आहेत त्या शोधत आहेत, त्यांना वेगळी गोष्ट काहीतरी करायची आहे. अशा विद्यार्थ्यांसोबत या जीडीसीए कोर्सची इन्फॉर्मेशन नक्की शेअर करा आणि त्यांना नक्की सांगा की अधिक माहितीसाठी तू कॉल करून विचारू शकतात आणि कशा प्रकारे कोर्स आहे या सर्व गोष्टीची माहिती घेऊ शकतात. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नक्की कॉल करून विचारू शकता, ज्यामध्ये ऑनलाईन कोर्सेस आहेत, 10वी-12वी ओपन स्कूलिंग कोर्सेस, त्यानंतर MBA आहे ऑनलाईन, ह्या सर्व गोष्टी आहेत. वर्किंग प्रोफेशनलसाठी काही कोर्सेस आहेत. हे सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला व्यवस्थित दिली जाईल, प्रॉपर मार्गदर्शन केलं जाईल, त्या कशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्व गोष्टी कंप्लीट करू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.